हॅलो फ्रेंड्स, सुरईज किचनमध्ये परत एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. व्हेज चाउमिन. पटकन घरच्या घरी मस्तपैकी अगदी हॉटेलसारखी होईल अशी व्हेज चाउमिन आहे. अगदी सोपी पटकन होणारी अशी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब पण करून टाका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यासोबत बेल आयकन पण दाबा. करूया आपल्या व्हेज चाउमिनला सुरुवात. इथे सुरुवातीला आपण आपले नूडल्स आहेत ते बॉईल करून घ्यायचे. त्यासाठी आपण इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तेल, म्हणजे तेल साधारण 2 टेबलस्पून टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि पाण्याला पूर्णपणे उकळी आल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे नाही आहेत. आपल्या मार्केटमध्ये इझिली व्हेज चाउमिन्स चाउमिन नूडल्स मिळतात किंवा हक्का नूडल्स म्हणून असं तुम्हाला पॅकेट मिळू शकतं. त्यातलं आता मी असे 2 पॅकेटमधलं यूज करणार आहे. आता ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण त्याला अजिबात हलवायचं नाही की काही नाही. फक्त त्या अशा मोकळ्या झाल्या, म्हणजे आता जशा आहे त्या मोकळ्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी परत त्या तशाच पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आता त्या पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपण गॅस बंद करून त्या आपण 2 मिनटं परत अशा 2 ते 3 मिनटासाठी परत पाण्यामध्ये अशाच ठेवून द्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून त्या ओव्हरकुक होत नाहीत आणि आपल्याला जसं पाहिजे सुट्ट्या व्यवस्थित नंतर शिजल्यानंतरच्या त्यासुद्धा तशाच पद्धतीने मिळतात. आता हे आपण पाण्यातनं काढून घेऊया आणि असं त्याच्यामधलं एक्स्ट्रा जे काही पाणी असेल ते सगळं आपण काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित एक मोठ्या डिशमध्ये त्या सगळ्या मोकळ्या करून ठेवून व्यवस्थित अगदी फॅन खाली तुम्ही गार करायला ठेवलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे आपली बाकीची रेसिपी होईपर्यंत, बाकीचा त्याचा सगळा मसाला तयार होईपर्यंत आपल्या ह्या नूडल्स आहेत त्या एकदम व्यवस्थित अशा गार होतील. गार झाल्यानंतर त्या टाकायला आपल्याला एकदम छानपैकी सुट्ट्या सुट्ट्या मोकळ्या मिळतील. आता एका भांड्यामध्ये मी साधारण 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी 1 इंच आलं बारीक चिरून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 8-9-10 लसणीच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती आता आपण थोड्या भाज्या टाकून घेऊया. आता इथे भाज्या टाकताना मी सगळ्या भाज्या उभ्या आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तिथे कांदा, कोबी, गाजर आणि सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरचीमध्ये मला 3 कलर मिळाले होते म्हणून मी 3 कलर यूज केलेले आहेत. तुम्हाला ते मिळाले तर 3 कलर तरीसुद्धा चालतील किंवा एकच आपली रेग्युलर हिरवी सिमला मिरची मिळाली तरीसुद्धा चालेल. अगदी रेड आणि येलो कलरची टाकल्याने किंवा फ्लेवरमध्ये टेस्टमध्ये फरक येणार नाही, पण दिसायला छान दिसतं म्हणून मी ते त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. सगळ्या भाज्या बारीक चिरून आपण टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या भाज्या आता आपण तेलावरती छानपैकी परतवायचे. आता हे परतवताना आपण थोडी आपली फ्लेम आहे ती, म्हणजे गॅस आहे तो मोठा ठेवायचा आहे, की जेणेकरून आपल्याला त्या भाज्यांचा फक्त कच्चेपणा घालवायचा आहे. भाज्या काही अगदी भरपूर शिजवायच्या नाही आहेत, पण आपल्याला त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे म्हणून गॅस मोठा ठेवून आपण व्यवस्थित अगदी त्या पटापट परतवून घ्यायचे. तिथपर्यंत आपले नूडल्स पण गार होत आहेत. आणि भाज्या थोड्याशा परतून झाल्या की आता आपण त्याच्यामध्ये सॉस टाकायचे. सॉस टाकताना सुरुवातीला मी 2 टेबलस्पून व्हिनेगर घेतलेला आहे. 2 टेबलस्पून रेड चिली सॉस घेतलेला आहे. 4 टेबलस्पून मी इथे सोया सॉस घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून टॉमॅटो सॉस घेतलेला आहे. कारण का सोया सॉसनी थोडा अजून टेस्ट छान येते, त्याच्यामुळे तो 4 टेबलस्पून टाकलेला आहे. आता आपण नूडल्स शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं आणि आता सॉसमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात मीठ असतं, त्याच्यामुळे आता परत भाजीमध्ये मीठ टाकताना आपण ह्या सगळ्या भाज्यांमध्ये थोडं अंदाजाने मीठ टाकायचं, की बाकी सगळ्यामध्ये थोडं थोडं मीठ आहे म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. आणि 1 टीस्पून काळी मिरीची पावडर, असं सगळं आपण ह्या भाज्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि त्या भाज्या परत एकदा आपण व्यवस्थित परतवून घेऊया. आता आपल्या भाज्या मस्तपैकी सॉसमध्ये मिक्स झालेल्या आहेत. आता आपण आपल्या नूडल्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. नूडल्स पण छान थंड झालेत, पण मी सांगितलेल्या टाईममध्ये जर तुम्ही तेवढ्या शिजवल्यात, ओव्हरकुक केल्या तसं तो सुकल्यानंतर असं एक लगदासारखा गोळा तयार होतो, तसं आपल्याला होता कामा नये. म्हणून आपण बरोबर अगदी टाईममध्ये शिजवल्या, जास्त ओव्हरकुक केल्या नाहीत तर आपले नूडल्स अशा मस्तपैकी मोकळ्या सुट्ट्या होतात अगदी. आता ह्या सगळ्या नूडल्स आहेत ते आपण भाज्यांमध्ये टाकून घेऊया. आणि टाकल्यानंतर आता आपण त्या ढवळताना मी दाखवते ह्या पद्धतीने त्या ढवळायच्या आहेत. अशा पद्धतीने ढवळल्यात की आपल्या नूडल्स तुटतही नाहीत आणि व्यवस्थित सगळा मसाला आहे, म्हणजे ज्या सगळ्या आपल्या भाज्या आपण सॉसमध्ये सगळ्या व्यवस्थित अशा मिक्स केल्या होत्या ते सगळा सॉस भाज्या सगळं पद्धतशीर सगळ्या नूडल्समध्ये मिक्स होऊन जातं.
खूप सोपी आणि टेस्टी अशी आपली अगदी हॉटेलला मिळतात असे व्हेज चाऊमिन तयार झालेले आहेत. एकदम सोपी डिश आहे, खायला तर टेस्टी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही डिश आहे. हे बघा आपले नूडल्स पण मस्तपैकी व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत सगळ्या आपल्या भाजींमध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडंसं गार्निशिंगसाठी मी इथे कांद्याची पात बारीक चिरून, म्हणजे आपली स्प्रिंग अनियन बारीक चिरून आपण टाकायचे आहे. हे फक्त गार्निशिंगसाठी आहे, त्याने असं काय एवढा मोठा टेस्टने पण दिसायला खूप छान वाटतं, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे टाकून घेते आणि परत एकदा ते आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे ते मिक्स करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपण परत एकदा सगळं ते मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपण मस्तपैकी एकदम टेस्टी झटपट होणारे आपले व्हेज चाऊमिन तयार झालेले आहेत. खूप सुंदर टेस्टी अशी आपली ही रेसिपी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली, तुम्हाला हे नूडल्स कसे वाटले, मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुम्ही हे व्हेज चाऊमिन ट्राय करा. तुमचे कसे बनतात तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया खूप साऱ्या अशा सुंदर सुंदर रेसिपी साठी. त्यापर्यंत रुईस किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता व्हेज चाऊमिन एन्जॉय करा. थँक्यू.